जगता धन्य माता पिता तयाची की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्ररत्न या महाराष्ट्राच्या मातीला दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करायला आज मी मागे पुढे बघत नाही, नवे नवे मला असं वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये असा एकही कीर्तनकार नाही की तो शिवचरित्र सांगत नसावा आणि शंभू चरित्र सांगत नसावा। छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत। का देव आहेत? कारण आज त्यांच्यामुळे आपल्या सगळ्या देवी देवता जिवंत आहेत, नवे नवे देवारातले देव जिवंत आहेत। एकदा तमाशाचा फड, त्या काळामध्ये तमाशाचा फड एका गावामध्ये आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी तो तमाशाचा फड बघितला, बाया नाचत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांना राग आला की बाया नाचतायत, म्हणून ते तसेच पुढे गेले आणि ही गोष्ट मासाहेब जिजाऊंना कुणीतरी जाऊन सांगितली। मासाहेब जिजाऊंना समजलं की शिवबाराजे चोरून चोरून बायांचा नाच पाहतायत। मुठी आवळल्या, नागपुड्या लाल झाल्या आणि लालबुंद अवस्थेमध्ये मासाहेब जिजाऊ तातडीने त्या ठिकाणी गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती जोराचा धपाटा देतात आणि सांगतात, अहो राजे, तुम्हाला बाया नाचवणारा राजे नाही व्हायचं राजे, तुम्हाला बाया वाचवणारा राजे व्हायचं। धन्य माता पिता तयाची। अरे जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केली आहे, पण जगातील एकमेव राजा असा झाला की ज्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही। कारण परत स्त्रीला माते समान मानावे अशी शिकवण राष्ट्रमाता आणि राजमाता जिजाऊंनी आपल्या शिवशंभूंना दिली होती। म्हणूनच मासाहेब जिजाऊ, तुम्ही नसत्या ना तर नसते झाले शिवराय ने शंभू छावा। मासाहेब जिजाऊ, तुम्ही नसत्या ना तर नसते झाले शिवराय ने शंभू छावा। मासाहेब जिजाऊ, तुम्ही नसत्या ना तर नसते लढले मावळे। मासाहेब जिजाऊ, तुम्ही नसत्या ना तर नसते लढले मावळे। मासाहेब जिजाऊ, तुम्ही नसत्या ना तर नसते दिसले हे स्वराज्याचे सोहळे, नसते दिसले हे स्वराज्याचे सोहळे। जर मासाहेब जिजाऊ नसत्या तर आज जे आपण इथं हरिकीर्तन करतोय ना, त्या कीर्तनासाठी इंग्रजांची परमिशन घ्यायला लागली असती की हुजूर, हम आज पापड़ गांव में कीर्तन लेना चाहते हैं, कीर्तन महोत्सव लेना चाहते हैं, सप्ताह लेना चाहते हैं, क्या हम ले सकते हैं क्या? कुणाची परमिशन घ्यायला लागली असती खाली मान घालून? इंग्रजांची, बरोबर की नाही? पण एका मातेला असं वाटलं की गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे, शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, साधू संतांची भूमी वाचली पाहिजे, म्हणून मासाहेब जिजाऊंनी शिवाई देवीच्या पुढं नमस केला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शालिवान शहाशक 1551 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा। आता मला सांगा, त्यावेळी जर मासाहेब जिजाऊंनी जर असं